एकदा कचरा माझ्या घरातून बाहेर गेला की ती माझी जबाबदारी नाही. एकदम चूक आहे ते. ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. जर का हा वेळेचा अपव्यय आहे तर मग हा अपव्यय चांगला का जीवनाचा अपव्यय चांगला ते लोकांनीच ठरवा. येस. आपण आज केलेला कचरा भविष्यातील आपण कधीही न भेटणाऱ्या पिढीच्या आरोग्यावर होणारा परिणाम आहे. 100% खरं आहे. कचऱ्याचे विघटन फक्त गावांमध्ये शक्य आहे, शहरी फ्लॅट्समध्ये नाही. कचरा गावात होतो तर शहरातही होतो आणि त्याचं विघटन दोन्हीकडे शक्य आहे. येस. मुंबईतील लँडफिल्स हे इमारतीने एवढे उंच झालेले आहेत. 20 मजली इमारती एवढे उंच डोंगर सध्या तयारच आहे. नमस्कार, पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्याशी जोडलेल्या पण बहुतेकदा दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर, वेस्ट मॅनेजमेंट ॲट सोर्स. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीकांत परब, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A3 बँड्रा ते डहाणूचे डिरेक्टर, एक प्रभावी पर्यावरण कार्यकर्ते आणि तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व. चला तर मग कचऱ्याचं खरं स्वरूप, त्यामागचं कठोर सत्य आणि बदलाची पहिली पायरी यावर एक सखोल चर्चा करूया. सो जेव्हा आपण कचऱ्याबद्दल ओव्हरऑल बोलतो, राईट, बिफोर टॉकिंग अबाउट सोल्युशन्स, कारण माझ्या मते कचरा म्हणजे एक टिक करणाऱ्या बॉम्बसारखा आहे, बरोबर, जो गेली कित्येक वर्ष आपल्याकडे आहे. आपण त्याला स्वतःला वाढवतोय त्या कचऱ्याला, आणि आज तरी आपण ह्याच्यावरती लक्ष देण्याची का गरज आहे, या विषयाने आपण सुरुवात करूया का? सो हा विषय मी गेली जवळजवळ 19 वर्ष त्याच्यावर काम करतोय. आणि हे टिकिंग बॉम्ब जे आपण त्याला म्हणतो ते सत्य आहे. पण हा एक हिडन एलिमेंट आहे. म्हणजे स्लो पॉयझनिंग ज्याला म्हणतात तसं आहे. तो आपल्याला डायरेक्ट मारत नसला तरी पण तो पर्यावरणावर खूप इफेक्ट करतो आणि इम्पॅक्ट करतो. आणि ते शेवटी पर्यावरण बदललं तर मग हे खूपच मोठं संकट आपल्यावर येणार आहे येत्या काळामध्ये. त्यामुळे जरी डायरेक्टली त्यांनी आपल्याला आज आपल्याला वाटतं की हे डायरेक्टली आपल्याला काही त्रास देत नाही आहे, पण तो एक टाकलेला तुकडा सुद्धा रस्त्यावर तो इव्हेंच्युअली आपल्याला पुढे जाऊन खूप मोठा त्रास देणार आहे. राईट. अँड इट इज अ टिकिंग बॉम्ब. कसं आहे माहिती आहे, मला वाटतं मनुष्य इव्हॉल्व्ह होतो, तो हळूहळू डेव्हलप होतो. आणि हे सत्य आपल्याला टाळता येणार नाही की प्लॅस्टिक हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगलं इन्व्हेन्शन आहे. म्हणजे प्लॅस्टिकने आपलं जीवन एवढं सुखी केलं आहे आणि एवढं सोपं केलं आहे. प्रॉब्लेम प्लॅस्टिकमध्ये नाही, प्रॉब्लेम आपण कशा प्रकारे त्याचं विघटन करतो किंवा कशा प्रकारे त्याला हँडल करतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम. म्हणजे हा शेवटी प्रॉब्लेम आपल्या मानसिकतेचा आहे, हा प्रॉब्लेम प्लॅस्टिकचा नाही. प्लॅस्टिक इज डुईंग द बेस्ट, बट आपण चूक करतोय. येस. मग सगळे जे बोलत आहेत की आज लँडफिल्समध्ये फक्त प्लॅस्टिक इज द बिगेस्ट प्रॉब्लेम, तर तो आहे की त्याच्यापेक्षा काहीतरी अजून वेगळं चित्र आहे? आपण खूप निष्काळजी लोक आहोत, आपण त्याची काळजी करत नाही. पण हे जे कचरा वेचक आहेत ना, हे कचरा वेचक साधारणपणे 25 ते 30% प्लॅस्टिक ह्याचं रिसायकलिंगला पाठवतात. म्हणजे सायलेंट वर्कर आहेत ते कधी कुठे फ्रेममध्ये येत नाहीत, त्यांचा पॉडकास्ट होत नाही किंवा काही होत नाही. पण तेच आहेत जे 30%पर्यंतचं प्लॅस्टिक म्हणा किंवा दुसऱ्या प्रकारची मेटल म्हणा, जे रिसायकलेबल मटेरियल आहे, ह्या सगळ्याला रिसायकलिंग करवतात. हे भारताचं एक फॅक्ट आहे आणि दे आर द रिअल हिरोज. पण दुसरी गोष्ट अशी आहे की प्लॅस्टिकचं आता काय झालं की आपण पाण्याची बाटली घेतो, ती पाण्याची बाटली ते पाणी विकत असतात, ॲक्च्युली ते पाणी विकतात, पण ते पाणी प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये विकतात. त्यामुळे इनडिरेक्टली त्यांचं प्रोडक्ट जरी नसलं तरी पण ते इनडिरेक्टली बाटल्या मार्केटमध्ये पाठवतात. आता गव्हर्नमेंटचे बरेचसे पॉलिसीज जे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक EPR म्हणून एक पॉलिसी आहे, एक्सटर्नल प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी. मग त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की तुम्ही 20% ऑफ द प्रोडक्ट विच यू सेंड आउट ते रिसायकल झाल्याचे तुम्हाला पुरावे प्रेझेंट करायला पाहिजेत तुमच्याकडनं. त्यामुळे आता त्याच्यामध्ये बरेचसे रूल्स, रेग्युलेशन्स, पॉलिसीज येत आहेत. तर तेवढा मला वाटत नाही की त्रास आहे. पण ॲट अ ग्रासरूट लेवल म्हणा किंवा येस, जे वन टाईम यूज प्लॅस्टिक आहे त्याचा अजूनही प्रॉब्लेम आहे. आपल्या इकडे मुंबईसारख्या शहरामध्ये नाल्यामध्ये लोक कचरा टाकायची सवय आहे, तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम आपल्यामध्येच आहे, आपली मानसिकता बरोबर नाही म्हणून. पण प्लॅस्टिकच्या बाबतीत एवढं जास्त डेंजरस सिच्युएशन सध्या नाही आहे, कारण त्याच्याबद्दल अवेअरनेस खूप स्प्रेड झालं आहे, लोक करत आहेत.
एक छोटीशी गोष्ट मी इकडे तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की आम्ही मुंबईमधले सगळे वॉर्ड आहेत त्याचा आम्ही एकदा सर्वे केला होता. त्याच्यातला एल वॉर्ड जो आहे तो सगळ्यात मोठा आहे, कुर्ला, धारावी, कुर्लावाला. आणि मग आम्ही के वेस्ट वॉर्ड सारखे म्हणजे जिकडे जुहू सारखा एरिया आहे तो, मग असे पण आम्ही दोन्ही एरियामध्ये सर्वे केला. सो थंब रूल असा आहे की जेव्हा आपण कचरा करतो तेव्हा 50% जो आहे तो ड्राय वेस्ट असतो, 50% वेट वेस्ट असतो. अशा प्रकारचं त्याचं सेग्रिगेशन असतं. पण आम्ही जेव्हा एल वॉर्ड बघितला त्याच्यामध्ये आम्हाला 82% हे वेट वेस्ट मिळालं आणि फक्त 18% ड्राय वेस्ट मिळालं. मग वी वर लिटिल शॉक्ड की हे असं कसं आहे. मग तेव्हा आम्हाला कळलं की आपल्या स्लममध्ये आपल्या मोठमोठ्या सोसायट्यांपेक्षा चांगल्या प्रकारे सेग्रिगेशन होतं. कारण ती एक बॉटल बिस्लरीची त्याचं महत्त्व त्यांना माहिती आहे. ते गोळा करतात, ते सेग्रिगेट करतात, ते रियूज बऱ्याच गोष्टी करतात आणि हे ह्याच्यामुळे तिकडचा ड्राय वेस्ट जो आहे तो बऱ्यापैकी रिसायकल होतो. पण तेच आपण जर का मोठ्या मोठ्या सोसायटीज बघितल्या तर तिकडे 1 रुपयाच्या बॉटलला त्यांना काही किंमत नसते, त्यामुळे ते फेकून देतात आणि त्याच्यामुळे तो कचरा वाढतो. सो हे शेवटी फक्त मानसिकतेचा खेळ आहे आणि मानसिकतेमध्येच आपल्याला थोडा सुधार आणावा लागेल असं मला वाटतं. आणि प्लॅस्टिक हा सगळ्यात इझी टू हँडल सब्जेक्ट आहे असंही मला वाटतं. फक्त मानसिकता आपली बदलली पाहिजे. आणि ओव्हरऑल इफ यू लुक ॲट आता मुंबईचे जे लँडफिल्स आहेत जे कुठले असतील, आपल्याकडे कुठला असा फॅक्ट फिगर काही नंबर्स आहेत का दॅट व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ गार्बेज करंटली वी हॅव? सगळे फॅक्ट्स आपण सध्या तरी गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमधूनच घेऊ शकतो. पण आम्ही जे सर्वे केले त्याच्याप्रमाणे जे 2-3 फक्त तुम्हाला सांगतो. बरेच आम्ही केले त्याच्यातलं की मुंबईचं देवनार हे डम्पिंग ग्राउंड जे आहे ते आता फुल झालेलं आहे, ओव्हरफ्लो झालं आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर आता बंदी पण आणली आहे, पण तिकडे कचरा टाकावा लागतो आणि आपल्याकडे जागा नाही आहे. तिकडे साधारणपणे आता 2,500 ते 3,000 मेट्रिक टन कचरा पडलेला आहे आणि ते 326 एकरवर आहे. 326 एकरवर तो पसरलेला आहे. इट्स अ प्राईम लोकेशन. मुंबईमध्ये एंट्री करताना सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो मानखुर्द आणि देवनार तो भाग आहे आणि त्यामुळे आपण लोकांचं स्वागतच कचऱ्याने करतो असं मला वाटतं. ते आता कांजूरमार्गचं जे डम्प साईट आहे म्हणजे काही वर्षापूर्वी 1 डिकेड बॅक यू कॅन से, ते काही दिसत पण नव्हतं आपल्याला, कळत पण नव्हतं की इकडे डम्प साईट. पण ते 3 टाइम्स बिगर दॅन देवनार असं मला वाटतं. कारण तिकडे 300 हेक्टर जमीन गव्हर्नमेंटने तिकडे दिलेली आहे. आणि आज तुम्ही जर का आपण पवईवरनं जेव्हा कांजूरमार्ग जेव्हा क्रॉस करतो आणि त्या पुलावर जातो तेव्हा आपल्याला डोंगर दिसतात तिकडे. ते पूर्वी दिसत नव्हते. हे सगळे कचऱ्याचे डोंगर आहेत आणि ते एक आहे. त्याच्यानंतर फक्त ह्यात जेव्हा साईट अलॉटमेंट होत असेल की आता इथे आपल्याला लँडफिल क्रिएट करायचे, राईट, म्हणजे कांजूरमार्ग आय थिंक इज अ न्यूएस्ट साईट. मग ती जागा आधी लहान असते, मग ती हळूहळू मोठी होत जाते की त्याचं कसं आहे की आपण म्हणजे गव्हर्नमेंट काहीतरी वेगळंच प्लॅनिंग केलेलं असतं गव्हर्नमेंटनी, पण होतं काहीतरी वेगळंच. म्हणजे ओरिजिनली कांजूरमार्ग जे मला माहिती आहे त्याप्रमाणे कांजूरमार्गमध्ये सेग्रिगेशन करून तिकडनं कचऱ्यापासून खत निर्मिती आणि गॅस, बायोगॅस तयार करायचा तिकडे प्लॅन होता. पण मी जेव्हा व्हिजिट केलं तेव्हा मला कळलं की तिकडे सेग्रिगेशनची जी फॅसिलिटी आहे त्याचं साधारणपणे 150 ते 200 मेट्रिक टन पर्यंतचं सेग्रिगेशनची कॅपॅसिटी आहे जो तिकडे सेग्रिगेशनचा प्लांट लागला. पण तिकडे जो कचरा जातो तो 5,500 मेट्रिक टन जातो डेली. हे आपण म्हणतो डेली कॅपॅसिटी 150 ते 200. नाही, डेली कॅपॅसिटी सेग्रिगेशनची 150 ते 200, पण कचरा जातो 5,500 मेट्रिक टन. मग ते इट इज नॉट इक्वेटेड प्रॉपरली, म्हणजे त्याचं ते गणितच बसत नाही. त्यामुळे मग त्या डम्प साईट वाढत जातात. तिकडे त्यांनी खत बनवायचा पण प्लांट टाकलेला आहे, बायोगॅसचा पण प्लांट आहे, पण व्हॉल्यूम इज मच हायर दॅन द कॅपॅसिटी टू प्रोसेस. दॅट इज द प्रॉब्लेम. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये 8,500 मेट्रिक टन दिवसाला कचरा तयार होतो. 8,500. आणि एवढा सगळा कचरा मॅनेज करणं हे BMCच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर आहे. म्हणजे मी पूर्ण दोष कधीच BMCला देणार नाही किंवा कोणत्याही याला देणार नाही, पण आपली मानसिकता जर का सुधारली तर हे कंट्रोलमध्ये येऊ शकतं. आणि म्हणूनच आम्ही काही प्रकल्प राबवतोय ते म्हणजे शून्य कचरा सोसायटी, म्हणजे तिकडनं कचरा डम्प साईटला नाही जाणार याच्यासाठी काय प्रयत्न करता येतात का
त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करतो. येस सर, वन मोर पॉईंट. जसं आपण मुंबईबद्दल बोललो तसं आय थिंक तुमचं पुण्यात पण तेवढाच अभ्यास आहे फुरसुंग आणि त्या एरियाबद्दल. तर त्या लँडफिल्सबद्दल व्हॉट इन्फॉर्मेशन यू हॅव आणि त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल लोकांवरती कसा झाला आहे? त्याच्यावर आम्ही एक पूर्ण प्री फिजिबिलिटी स्टडी केली होती आणि तिकडच्या सगळ्या गावकऱ्यांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही त्याच्यावर एक प्री फिजिबिलिटी स्टडीचा आम्ही व्हिडिओ पण केला होता. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की तिकडे सुद्धा असंच आहे. जवळजवळ आता मला वाटतं 1 करोड मेट्रिक टनपर्यंत तरी कचरा झाला असेल जमा असं वाटतं आतापर्यंत. कारण आम्ही जेव्हा सर्वे करत होतो त्यावेळेला आम्ही 3-4 वेळा तिकडे व्हिजिट केली आणि एव्हरी टाइम वेन वी वेंट देअर तो डोंगर वाढतच गेला. म्हणजे ते डोंगर वाढायची गती जी आहे ती खूप फास्ट आहे. आणि हे सगळ्या गावकऱ्यांच्या तिकडच्या जागा होत्या. त्यांनी आंदोलनं पण खूप केली कारण त्यांचं गाव त्याच्यामुळे इफेक्ट झालं होतं. शेत जमीन त्यांची खराब झाली, तिकडचं पाणी खराब झालं, शेतामधल्या ज्या विहिरी आम्ही ज्याचं सर्वे केला, ग्राउंड वॉटर सगळं. कारण हे कसं असतं की ग्रीन हाऊस गॅसेस कंटिन्युअस रिलीज होत असतात, त्यामुळे हवा प्रदूषित होते, जमिनीवर हे सगळं असतं त्यामुळे जमीन प्रदूषित होते आणि याच्यामध्ये एक लिचे सारखा एक प्रकार जो आहे तो तयार होतो आणि तो जमिनीच्या खाली जातो आणि तो अंडरग्राउंड वॉटर टेबल सुद्धा पूर्णपणे डिस्ट्रॉय करतो. त्याच्यामुळे शेती कम्प्लिटली त्यामुळे त्यांना आता शेती करायला टँकर मागवावे लागायचे. आम्ही जेव्हा सर्वे केला तेव्हा विहिरीचं पाणी सगळं काळं झालेलं होतं आणि ते वापरता येत नव्हतं शेतीसाठी, त्यामुळे त्यांना अक्षरशः टँकर मागवावे लागत होते तिकडे. तर ते परिस्थिती म्हणजे तिन्ही गोष्टी तो डॅमेज करतो कचरा. आणि ओव्हरऑल या कचऱ्याचा जो इम्पॅक्ट पडतो तो हेल्थवरती पडतो का? म्हणजे लँडफिल्सच्या आसपासच्या गावांमध्ये दिसून येतात. TISSचा एक रिपोर्ट आहे. TISSच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की डम्पसाईट जिकडे जिकडे आहेत त्याच्या आजूबाजूला जी वस्ती आहे त्या वस्तीचं ॲव्हरेज जे लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो, ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी ते साधारणपणे 39 इयर्स आहे. बापरे, फक्त 39 इयर्स. कारण आय थिंक फॉर ॲव्हरेज वुमन इज 60, राईट? इट इज नाही, तिकडे असं आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा एक 70-80 वर्षाचे आजोबा वगैरे पण होते, ते सगळे होते. पण तसं आहे, पण हे लाईफ एक्सपेक्टन्सी एवढं खाली काय आहे त्याचं कारण मुख्यत्वे तिकडची लहान मुलं जी आहेत ना ते इम्पॅक्ट होत आहेत, ते मरत आहेत. म्हणजे बरीचशी अशी मुलं आहेत की जी 14-15 वर्षापर्यंत पण टिकत नाहीत आणि जगू शकत नाहीत. मग त्यांना बरेचसे आजार होतात कारण त्याची इम्युन सिस्टम तेवढी स्ट्रॉंग नसते आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. फुरसुंगी गावात जे तुम्ही म्हणाला ते त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही बघितलं तर डिलिव्हरीसाठी जेव्हा एक बाई आपल्या माहेरी जाते ती परत येत नाही 3-4 वर्ष. कारण ते कचऱ्याच्या त्रासामुळे ते म्हणते आमच्या मुलांना काही रोगराई होईल आणि म्हणून त्याची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग होईपर्यंत ते येत नाहीत. असं तो पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिकडच्या तरुणांना बायका मिळत नाहीत लग्न करायला कारण ते म्हणतात या गावात आम्हाला जायचं नाहीये. म्हणजे बरेच सोशल प्रॉब्लेम्स सुद्धा कॉज होतात या सगळ्यांनी. पण ते हायलाईट होताना दिसत नाहीत आपल्या. हायलाईट होताना दिसत नाही. एखाद्या मुलाचं लग्न नाही झालं तर मग त्याच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो ना. म्हणजे ते सुद्धा इट इज ऑल्सो इफेक्टिंग युअर हेल्थ इव्हेंच्युअली. सो हेल्थचे तिकडे खूपच प्रॉब्लेम आहेत. डेंग्यू मलेरिया सारखे तर रोग होतात, पण कॅन्सर सारखे भयान रोग सुद्धा अशा या कचऱ्याच्या ह्याच्यामुळे होऊ शकतात. सो आता आपला जो कचरा करणारा क्लास आहे, राईट, म्हणजे जे आपण बोलतो की आपल्याकडून कचरा चाललाय, सो एक बेसिक मानसिकता आहे की हा कचरा एकदा माझ्या घरातून बाहेर गेला की ती माझी जबाबदारी नाही आहे, ती सरकारी जबाबदारी आहे. तर हा जो माइंडसेट आहे, राईट, ह्या माइंडसेटसाठी आपण काय स्टेप्स घेऊ शकतो फर्स्ट. आणि सेकंड, यूथमध्ये आपल्याला एक दिसतं की ग्लोबल टेम्परेचर, क्लायमेट चेंज ह्या सगळ्या गोष्टींबद्दल दे आर व्हेरी ॲक्टिव्ह, बट वेन इट कम्स टू वेस्ट दे आर व्हेरी अँक्शियस, राईट. तर कचरा केव्हा बनतो? जेव्हा आपण त्याला बनवतो. येस. म्हणजे एखादं जेव्हा पॅकिंग आपल्या घरी येतं, बरोबर आहे, ते चांगलं असतं ना, आपण त्याला हाताळतो, सगळं कुरवाळतो, सगळं करतो. पण जेव्हा ते आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो ना तेव्हा तो दॅट मोमेंट इट गेट्स कन्व्हर्टेड आणि त्याचं नाव बदलतं आणि तो कचरा बनतो. त्याच्या अगोदर ते पॅकिंग मटेरियल असतं ना. त्यामुळे मला वाटतं ही मानसिकताच आहे. हा कचरा ॲक्च्युली नाहीच ते मुळात. आणि जर का तुम्ही त्याला कचरा बनवून नाही दिलात तर मग हा पण प्रश्न निघून जाईल की एकदा मी माझ्या घराच्या बाहेर टाकला की ती माझी जबाबदारी नाही आहे. घराच्या बाहेर न टाकणं हीच तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, राईट, है ना. त्यामुळे इट इज अ ब्लेम गेम.
हा कोणावर तरी आपण एक ब्लेम करायचा म्हणून आपण सांगतो की बीएमसीचे कामगार सगळा कचरा मिक्स करतात आणि घेऊन जातात. मला वाटतं इट इज जस्ट अ ब्लेम गेम. हा ब्लेम गेम खेळण्यापेक्षा तुम्ही कचरा व्यवस्थित त्याचा निचरा करा, त्याला रिसायकलिंगला पाठवा वगैरे, हे जी आपण मानसिकता बदलली ना, मला वाटतं बरंच काही बदलू शकतं. सो तुमच्या म्हणजे ओव्हरऑल सेग्रिगेशनच्या जर्नीमध्ये व्हॉट आय नो इज तुमची जी राहती सोसायटी आहे दॅट सोसायटी इज झिरो वेस्ट जनरेटर, राईट? सो ती जर्नी सुरू करताना म्हणजे आय थिंक आता तुम्ही जे बोललात की मानसिकता बदलणार, राईट? तुम्ही तो चॅलेंज कधी फेस केला का, की वॉज इट व्हेरी इझी ऑर डिफिकल्ट? आम्हाला गाईड करणारे सगळ्यात पहिले BMCचेच कामगार होते. त्यांनी स्वतः हा प्रकल्प त्यांच्या ऑफिसमध्ये राबवला. ओके. आणि नंतर आम्ही तिकडे बघितला, आम्हाला आवडला. आमच्या सोसायटीतले अजून काही लोक म्हणजे आज एक डॉक्टर आहेत, त्या माझ्याबरोबर आल्या आणि आम्ही दोघांनी ठरवलं की हे करायचं. आणि ऑफकोर्स चॅलेंजेस होते, लोकांच्या डोक्यात विचार होतो की कचरा प्रोसेस केला का तिकडे वास येतो वगैरे हे ते, पण हे सगळी मिथ्य आहे. याच्यामध्ये काही सत्यता नाही. जर का तुम्ही प्रॉपरली मॅनेज केलं तर जरा पण वास येत नाही, बिलकुल वास येत नाही. सो आम्ही ती सुरुवात केली. मग गेली 12 ते 13 वर्ष आम्ही आता कचरा प्रोसेस करतोय सोसायटीमध्ये. ओला कचरा, सुका कचरा सगळं. आमच्या सोसायटीमध्ये आज साधारणपणे 11 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कचऱ्याचं सेग्रिगेशन होतं. त्याच्यातलं घरापासून जे खाली येतं ते 4 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये येतं. ओल्या कचऱ्यामध्ये 2, म्हणजे ओल्या कचऱ्यामध्ये एक ग्रीन वेस्ट आम्ही म्हणतो आणि एक मिक्स वेस्ट, जे लेफ्ट ओव्हर फूड असतं त्याला, किंवा नॉनव्हेज वगैरे असतं, हे एका याच्यामध्ये सेग्रिगेशन. असे 2 ओल्या कचऱ्याचे प्रकार येतात. एक ड्राय वेस्ट येतो, तो एका बॅगेत भरून येतो, त्याच्यात सगळंच असतं, प्लॅस्टिक, ग्लास, हे ते जे काही घरचा ड्राय वेस्ट येतो. आणि चौथी कॅटेगरी येते मेडिकल आणि हजार्डस वेस्ट. त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स किंवा एक्सपायर्ड मेडिसिन म्हणा, किंवा इन्सुलिनचे जे काही इंजेक्शन्स लागतात किंवा जे काय असेल ते सगळं त्याच्यामध्ये येतं. तसा 4 प्रकारचा कचरा खाली येतो. खाली आल्यानंतर मग ड्राय वेस्ट फर्दर आमचे जे कचरा वेचक आहेत ते पुढे अजून 6 ते 7 डिफरंट कॅटेगरीजमध्ये, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्याला सेग्रिगेट करतात. म्हणजे पेपर वेगळा, कार्डबोर्ड वेगळा, किंवा प्लॅस्टिक वेगळा. प्लॅस्टिकमध्ये पण अनेक प्रकार असतात, ते सगळे वेगळे करतात. आणि त्यामुळे त्यांना त्याचा भाव चांगला मिळतो आणि ते सगळं रिसायकलिंगला जातं. सो हे सुरू करताना आम्हाला खरंच त्रास झाला, पण आम्ही ते फेज बाय फेज केलं. म्हणजे आम्ही पहिल्या आम्हाला माहिती आहे की आमचा ऐकणाऱ्या ज्या फॅमिली आहेत अशा 10 फॅमिलींना आम्ही ते काम सोपवलं. त्यांनी ते व्यवस्थित केलं. मग आम्ही अजून 20 मेंबरना त्याच्यात ऍड केलं. असं करत करत शेवटी आज आमच्या सोसायटीमध्ये 100% कचरा ॲट सोर्स सेग्रिगेट केला जातो. सो मला वाटतं एकदा का आपला तो हॅबिच्युअल चेंज आला, त्याच्यासाठी आपल्याला फोकस करायला पाहिजे की आणि हे म्हणतात की सेग्रिगेशन कठीण आहे, तसं काही नाही. 2 बिन आहेत, इकडे काही अँगलचाच प्रश्न आहे. हाताचा अँगल फक्त थोडासा बदलतो. अच्छा, ह्या टाईपचा कचरा इकडे जाणार, ह्या टाईपचा कचरा इकडे जाणार, एवढंच करायचं आहे. ठीक आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की बरेच जण म्हणतात की आम्ही घरी करतो, पण सोसायटीच्या लेवलला ते मॅनेज होत नाही, राईट? सो आय थिंक यू हॅव ऑल्सो वर्क विथ सोसायटीज आणि त्या लेवलला सुद्धा तुम्ही काम केलं आहे. हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स मुंबईमध्ये? ओरिजिनली आम्ही आमच्या सोसायटीपासून सुरू केलं, पण ते 2014च्या सुमारास 13-14ला सुरू केलं. आणि 2018-19ला मला तुमची जी टीम मिळाली, यूथ टीम माझ्याबरोबर आली, आणि त्या यूथ टीम बरोबर आम्ही जवळजवळ 40 सोसायट्या त्यावेळेला शून्य कचरा केल्या. अनफॉर्च्युनेटली कोविड आला आणि कोविड नंतर ते सगळं पुन्हा विस्कळीत झालं. ती घडी पुन्हा बसवायची आता, आणि त्यासाठी प्रयत्न आमचे चालू आहेत. सो हा आमच्या सोसायटीचा जो प्रश्न आहे तो सगळ्या सोसायटीमध्ये आहे, पण हे होण्यासारखं आहे. कारण प्रत्येक सोसायटीमध्ये, आमच्या सोसायटीमध्ये आम्ही 2 जणांनी सुरुवात केली आणि आज 100% सेग्रिगेशन होतं. तर प्रत्येक सोसायटीमधनं आम्हाला 2 मेंबर जरी असे मिळाले की जे ह्याच्यासाठी, या कार्यासाठी आपल्याला झोकून देतील किंवा फोकस करतील, तर हे कार्य होऊ शकतं. इफ वी कॅन मेक द डिफरन्स, सो कॅन दे. आता मानसिकतेवरून मी थोडंसं अजून डीप इन वेस्टचं ओव्हरऑल विघटन आपण कसं करू शकतो त्यावरती जाऊया. आय थिंक ड्राय वेस्ट इज व्हेरी सिम्पल फॉर एव्हरीवन नोज ॲटलिस्ट बेसिक थिंग्स अबाउट इट. ओला कचरा जो असतो
त्या ओल्या कचऱ्याचं विघटन करण्यासाठी आपल्याला कशा कशाची गरज लागेल आणि काय माइंडसेट पाहिजे? कसं आहे माहिती आहे की दोन प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळा कचरा असतो. आम्ही दोन ह्याच्यामध्ये त्याला विभागले. एक म्हणजे ग्रीन वेस्ट आम्ही ज्याला म्हणतो, जसं गार्डन वेस्ट जिकडे झाडाचा पालापाचोळा वगैरे असतो ते सगळं असतं. आणि घरी आपण कोथिंबीरीची जोडी आणली, त्याचा मागचा भाग कापून आपण टाकून देतो. मेथीची जोडी आणली ते टाकतो. किंवा अनकुक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, जे शिजवलेलं अन्न नाहीये, ओके, भाज्या आणि फळं, हे आम्ही एक ग्रीन वेस्टमध्ये कॅल्क्युलेट करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सगळं असतं ते मिक्स वेस्टमध्ये जातं. म्हणजे त्याच्यामध्ये कुक फूड असतं, मसाले, तेल, तूप हे सगळं असतं. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये नॉनव्हेज असू शकतं, व्हेज नॉनव्हेज सगळं उरलेलं. ही स्टेप खूप गरजेची आहे, राईट, टू सेग्रिगेट दिस. राईट. सो ह्याला हे आपल्याला याचा प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एक एक्सपर्ट्स लागतात. आणि ते एक्सपर्ट्स कोण आहेत? तर बॅक्टेरिया. ओके. सर, वेस्ट मधले हे दोन प्रकार आहेत. ग्रीन वेस्ट जर का आपण व्यवस्थितपणे कंपोस्ट केला तर आपल्याला 100% ऑर्गॅनिक कंपोस्ट त्याच्यातनं मिळू शकतं. आणि हे यासाठी आम्ही वर्मी कंपोस्ट, हे काही रॉकेट सायन्स नाहीये, आपल्या पूर्वजांनी पण तेच केलंय. गांडूळ खत ज्याला आपण म्हणतो तेच करायचंय. फक्त ते कसं बसवायचं आहे त्या एरियामध्ये, कसं फिट करायचं आणि ते कसं मॅनेज करायचं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आम्ही ते 100% ऑर्गॅनिक खत म्हणून आम्ही विकलं सुद्धा ते बनवून. 75 रुपये किलोनी आम्ही विकलं. जे ऑर्गॅनिक फार्मिंग करतात ते लोक घेऊन जातात ते. तर असं पण होऊ शकतं. आणि बॅक्टेरिया बेस्ड जी प्रोसेस आहे, ते बॅक्टेरिया इतके स्ट्रॉंग असतात की कोणत्याही प्रकारचे, म्हणजे हाडं जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकली तरी पण 20-1 दिवसामध्ये ते त्याचा पूर्ण माती करून टाकतात. पण ते मॅनेज करावं लागतं. त्यामुळे जर का आपण ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या तर मला वाटतं काही कठीण नाही आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. कारण आपल्याला त्याच्यात काहीच करायचं नाही, आपलं वर्करच काम करणार. आपले वर्कर कोण आहेत? ते इकडे बॅक्टेरिया आहे आणि तिकडे गांडूळ आहेत. ओके. त्यांना आपण योग्य वातावरण तयार करून दिलं तर ते आपलं काम करतात. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त प्रॉपर सेग्रिगेट करून त्याच्यामध्ये टाकायचं. आम्ही आता हाच प्रकल्प, आता उद्याच आमचं ऍक्च्युली इनॉग्रेशन आहे. आणि त्या इनॉग्रेशनमध्ये आम्ही काय केलं की शाळांमध्ये, आम्ही म्युनिसिपल शाळांमध्ये आम्ही हे सगळं प्रकल्प राबवायचा प्रयत्न करतोय. उद्या एक सॅम्पल मॉडेल स्कूल म्हणून आम्ही करणार आहे. तिकडे आम्ही एक वर्मी कंपोस्ट युनिट देणार. पण वर्मी कंपोस्ट मध्ये कसं असतं, नॉट वर्मी कंपोस्ट, बायोकंपोस्ट, बॅक्टेरिया बेस्ड प्रोसेस आहे. पण त्याच्यात कसं असतं की त्याच्यामध्ये ड्रम फिरवावे लागतात आणि डेली ते 2-3 वेळा फिरवावे लागतात. कारण ते त्याचं चर्निंग होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे त्याचा लोक कंटाळा पण करतात आणि ते इट इज अ हेक्टिक जॉब. एका डब्याचं वजन 150 पर्यंत जाऊ शकतं. मग आता आम्ही असं केलंय की एक युनिट असं बनवलंय की ते पॅडल करायचं. ते पॅडल केल्यावर ड्रम फिरतात. हे मुलांना एकदम सोपं झालं. मुलं टाइमपास म्हणून सुद्धा, शाळेची मुलं टाइमपास म्हणून सुद्धा ते हे करू शकतात. आता त्यावेळेला मला प्रश्न विचारला गेला की शाळेमध्ये कुठे कचरा होतो. तर आम्ही त्याच्यामध्ये असं विचार केलाय की मुलं आपल्या घरचा जो वेट वेस्ट असतो तो शाळेमध्ये घेऊन येणार आणि तिकडे प्रोसेस करणार. आता त्या शाळेमध्ये 400 मुलं आहेत. म्हणजे 50% लोकांचा जरी कचरा तिकडे आला आणि त्याचं विघटन झालं, 200 फॅमिलीजचा जरी कचरा तिकडे आला, बरोबर आहे, तर मग एक कम्युनिटी पूर्ण सुधारते. आणि मुलांनाही सवय लागते. त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या कोवळ्या मनावर कळतं की वेस्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं. तेही आहे. सायकलिंग केल्यामुळे त्यांचं हेल्थ सुद्धा चांगली राहते आणि हसत खेळत कचऱ्याचा प्रोसेसिंग होऊ शकतं. सो अशा प्रकारचे काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी आपण जर का केल्या, जिकडे आपल्याला म्हणजे कोणत्याही असू शकतात, हे आम्ही डोकं लावलं आणि हे काहीतरी केलंय. आता सक्सेसफुल होते की नाही ते आपल्याला बघायचंय. पण मला तरी वाटतं की प्रत्येक शाळांमध्ये हे नक्कीच होईल. आणि आय थिंक इट इज अ थॉटफुल प्रोसेस टू गिव्ह इट एज अ ऍक्टिव्हिटी म्हणून करा आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लॉंगर टाईमसाठी असेल आपल्याकडे. सो सोल्युशन्सवरती आता आपण बोललो, माइंडसेटबद्दल बोललो. आता आपण अशा क्लासबद्दल बोलूया जो क्लास ह्या चेंजसाठी खूप मोठी मुवमेंट तयार करू शकतो. आय थिंक इट इज यूथ कसा असतो, त्यांना ती एनर्जी वाटते फॉर दॅट सेशन, राईट, फॉर दॅट क्लास. मग ती 1 महिना एनर्जी असते, 2 महिने असते. तर ती चॅनलाइज करण्यासाठी हाऊ यू थिंक अबाउट इट? कसं आहे माहिती आहे का की कचरा हा विषयच बोरिंग आहे. कारण कोणालाही कचऱ्यामध्ये हात घालायला आवडत नाही. आणि कोणी हे करिअर बनवायचं असं ठरवत नाही. पण आय मस्ट से की आताची जी
नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, त्यांचे विचारसरणी थोडी बदललेली मला दिसते. दे आर मोर अबाउट ग्रीन, दे टॉक मोर अबाउट ग्रीन फूड, ग्रीन फॅशन, ग्रीन स्टार्टअप्स, असं त्यांनी आता सगळं सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं एक ते मानसिकता घेऊन आलेले आहेत. एक तू जसं म्हणाला हे सगळे सोल्जर्स आहेत आता, आणि ते ती मानसिकता घेऊन आलेले आहेत. त्याला आपल्याला खतपाणी द्यायला पाहिजे, त्याला आपल्याला एनकरेज करायला पाहिजे. त्यांना एक दिवस, तुला आठवत असेल, एक वेळ अशी होती की भारतामध्ये स्पोर्ट्समध्ये कोणी जायचं नाही ॲज अ करिअर, कारण त्यावेळेला तो निग्लेक्टेड होतं सगळं. म्हणजे आपल्याला जॉब हेच सर्वस्व असं वाटायचं. आज मला वाटतं मेजर पोर्शन ऑफ द युथ दे आर टुवर्ड्स स्पोर्ट्स, आणि स्पोर्ट्स त्यांनी करिअर म्हणून घेतलेलं आहे. तसंच हे वेस्ट मॅनेजमेंट म्हणून करिअर म्हणून त्यांनी जर का कोणी घेतलं ना, तर त्याचा मला वाटतं खूप मोठा इम्पॅक्ट भारतावर होऊ शकतो. की भारत हा एक नंबर कंट्री आहे, ह्याच्यामध्ये आपलं 130 करोडचं जे पॉप्युलेशन आहे, हे आपलं मायनस पण आहे, पण हे आपला खूप मोठा प्लस पण आहे. म्हणजे 130 करोड भारतीयांनी जर का ठरवलं की मला नाहीच कचरा करायचा आहे, तर विचार कर की एका रात्रीमध्ये किती फरक पडू शकतो, है ना. सो इट हॅज गॉट बोथ एजेस. म्हणजे आणि त्यामुळे मानसिकता बदलली तर हे बदलू शकतं. आजचं युथ खूप नॉलेजेबल आहे, त्यांच्याकडे बरीचशी माहिती ऑलरेडी आहे. इंटरनेटमुळे जगात काय होतंय काय नाही होतं त्याची माहिती आहे, टेक्नॉलॉजीची पण त्यांच्याकडे माहिती आहे, आणि तो स्पार्क आता खूप फास्ट आहे. त्यामुळे मी फोकस केला 2019 पासून यूथवरच, आणि मुंबईच्या बहुतेक सगळ्या कॉलेजेसमध्ये माझं एकतरी लेक्चर झालेलं आहे ह्या बाबतीमध्ये, आणि बरीच मुलं जोडली त्याच्याबरोबर. आणि नॉट ओनली द किड्स, बट आम्ही बऱ्याच सोसायट्यांमध्ये, जसं मी काल म्हटलं स्कूलमध्ये, म्हणजे आता मी जे म्हटलं उद्या जो आमचा कार्यक्रम येतो स्कूलमध्ये, आम्ही हे सुरू करतो इनिशिएटिव्ह. म्हणजे त्यांना मानसिकता त्यांची बदलायचं हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी कचरा प्रोसेस करणं हे आमचं काम नाही, पण त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, आणि हे बघून त्यांची मानसिकता बदलते. एखादी गोष्ट बघूनच शिकतो आपण. त्यामुळे मुलं शाळेतली, कॉलेजमधली, ह्यांच्यावर आमचा फोकस आहे, आणि कम्युनिटी सोसायटीजमध्ये असं. राईट. सो ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा जर आपण भाग बघितला, लाईक लेट्स से इफ वी हॅव टू लुक ॲट वेस्ट मॅनेजमेंट ॲज अ करिअर, आणि त्यात आता नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीज, नॉट स्पेसिफिकली इन टू वेस्ट, बट ओव्हरऑल याला सपोर्ट करण्यासाठी अजून कुठल्या अशा टेक्नॉलॉजीज आहेत ज्या आल्या आहेत? मी टेक्नॉलॉजीजच्या बाबतीत जास्त बोलणार नाही. खूपच आहेत, इंटरनेटवर बरेचसे अवेलेबल आहेत. काही त्याच्यातल्या फक्त शोकेस टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या फक्त व्हिडिओ पुरत्या किंवा तुमच्या रील पुरत्या चांगल्या आहेत, किंवा एखाद्या घरापुरत्या चालू शकतात. पण वेन यू गो ॲट अ मास लेवल, कम्युनिटी लेवल, त्या नाही चालू शकत. अशा प्रकारच्या पण टेक्नॉलॉजीज आहेत. तर आपण टेक्नॉलॉजी निवडताना खूप सांभाळून निवडायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आम्ही सध्या सोलरमध्ये काम करतोय, कारण रिन्युएबल एनर्जी पण तेवढीच गरजेची आहे. आपण जो कोळसा जाळतोय, थर्मल प्लांट्स आपले हळूहळू आपल्याला बंद करायचे आहेत, आणि आपल्याला रिन्युएबल एनर्जीवर जायचं आहे. त्यासाठी आता मी सोलरवर फोकस केला. पण एक टेक्नॉलॉजी आम्हाला मिळाली, जी जर्मन टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला दाखवतो. ही टेक्नॉलॉजीचा जेव्हा मी प्रमोट करायला सुरुवात केली, त्यावेळेला आम्ही ॲक्च्युली वेस्ट मॅनेजमेंटचा पहिला विषय केला. कारण आपण सोलर पॅनल बघितले तर 1 मीटर बाय 2 मीटरची पॅनल असतात, त्याला ग्लास असतो, 7 लेअरचं सँडविच असतं ते, आणि त्याला आपण ॲल्युमिनियम फ्रेममध्ये आपण हे केलेलं असतं. त्यामुळे जेव्हा तसं वेस्ट मॅनेजमेंटचा विषय येईल त्यावेळेला इट इज गोइंग टू बी व्हेरी टफ अँड डिफिकल्ट, है ना. त्याच्या बदली आम्ही ही टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करतोय की त्याचा थिकनेस फक्त 2 mm आहे. मागे तुमचं काय म्हणतात ते पॉलिमर आहे, आणि पुढचं पण पॉलिमरच आहे, पण हे प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजीचं पॉलिमर आहे. हे कधी खराब होत नाही. ह्याला ॲल्युमिनियमची फ्रेम नाही आहे, ह्याला काच नाही आहे, ह्याला काही नाही आहे, आणि हे भिंतीवर असं फसाडला डायरेक्ट आपण लावू शकतो. फक्त बोल्ट करायचं किंवा ग्लू करायचं. ह्याचं लाईफ आहे 45 वर्ष, त्याचा लिनियर वॉरंटी आहे. 20 ते 25 ट्रेडिशनल सोलरची किती लाईफ असते? त्याची लाईफ तशी प्रोडक्ट लाईफ 10 वर्षाची असते, आणि लिनियर वॉरंटी 25 वर्षाची असते. ह्याचा डबल आहे. आता हे मला वेस्ट मॅनेजमेंट करायचं झालं तर मला 50 वर्ष, म्हणजे एक पूर्ण जनरेशन जाईल. मग वेस्ट मॅनेजमेंट कट झाला. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्याला बाकीचे काहीच प्रकार नाही आहेत. ह्याच्यात मेटल नाही आहे, ह्याच्यात ग्लास नाही आहे, ह्याच्यात दुसरे ते पॅडिंग जे टाकतो ते सगळं नाही आहे. त्यामुळे एकदम सोपं आहे. सो वेस्ट टेक्नॉलॉजी जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो तेव्हा वेस्ट मॅनेजमेंटचा विचार करून जर का कोणी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली ना, तर आय थिंक इट विल बी मच बेटर.
म्हणजे तुम्ही वेस्ट मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल यूज केलं इन टू द कारण माइंडच वेस्ट मॅनेजमेंट त्यामुळे प्रोडक्ट सुद्धा कोणतं डिसाईड करायचं असेल टेक्नॉलॉजी वाईज, आता ह्याची टेक्नॉलॉजी बघितलं खूप सॉलिड आहे, सुपर आहे. म्हणजे जर का कन्व्हेन्शनल सोलार 18% एनर्जी देतं, त्याची इफिशियन्सी याचं 21%. जर का ते 21% देत असेल तर ह्याचं 25% होतं. त्यामुळे सोलर टेक्नॉलॉजी सेम आहे, फक्त प्रोडक्ट कसं सँडविच केलंय हे वेस्ट मॅनेजमेंट लक्षात ठेवून करण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपलं कार्बन फुटप्रिंट खूप कमी होतं. सो वेन वी टॉक अबाउट टेक्नॉलॉजी, आपल्याला त्याचा वेस्ट मॅनेजमेंटचा डिस्पोजलचा पहिला विचार केला पाहिजे आणि मगच आपल्याला ते प्रोडक्ट तसं डेव्हलप केलं पाहिजे असं मला वाटतं. ओके सर, अजून एक क्वेश्चन आहे ह्याच्यात. सो वेन वी लुक ॲट सोलार, राईट, याचं इम्प्लिमेंटेशन सध्या ह्या प्रोडक्टचं आपण मुंबईमध्ये कुठे केलं आहे का? आम्ही गोव्याला 2023 मध्ये POC लावला, प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ज्याला म्हणत होते. गोवाला एक श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आहे, इंडोर स्टेडियम. G20 समिट जेव्हा होतं आणि त्यांना हे पाहिजे होतं मॉडेल, तर आम्ही त्यांच्या भिंतीवर ते लावलेलं आहे. साऊथ फसाडला असं भिंतीवर व्हर्टिकल इन्स्टॉलेशन झालेलं आहे. त्यामुळे त्याचं म्हणजे तिकडचे माननीय मुख्यमंत्री ते स्वतः प्रमोद सावंतजी त्यांनी स्वतः येऊन उद्घाटन केलं त्याचं आणि ते व्यवस्थित चालू आहे. म्हणजे त्याला मेंटेनन्स शून्य आहे. व्हर्टिकल लावलं त्याच्यावर धूळ बसत नाही. इट इज डस्ट प्रूफ, स्नो प्रूफ, वॉटरप्रूफ असं आहे ते. त्यामुळे आणि अनब्रेकेबल आहे, ग्लास नाही आहे, त्यामुळे ते तुटत नाही. त्यामुळे बरेच त्याचे हे आहेत. पण तेच मी म्हणतो, टेक्नॉलॉजी सिलेक्ट करताना आपण त्याचा विचार करूनच टेक्नॉलॉजी सिलेक्ट केली पाहिजे. वेस्ट मॅनेजमेंट हा महत्त्वाचा विषय आहे आणि ह्याच्यामध्ये मला वाटत नाही काही वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे. कारण बाकी पॉलिमर आहे ते रिसायकलेबल आहे. आतमध्ये सिल्वर असतं ते आपण रियूज करू शकतो, ते सगळं रिसायकलेबल. टेक्नॉलॉजीमध्ये एक क्वेश्चन, जेव्हा वेन वी टॉक अबाउट व्हॉल्यूम, राईट, तुम्ही बोलात की टेक्नॉलॉजी खूप सांभाळून सिलेक्ट केली पाहिजे. सो व्हॉट आय अंडरस्टँड इज ज्या प्रकारचं व्हॉल्यूम तुम्हाला मॅनेज करायचं आहे त्या प्रकारची टेक्नॉलॉजी तुम्ही सिलेक्ट केली पाहिजे, राईट? व्हॉल्यूम म्हणण्यापेक्षा कोणतीही टेक्नॉलॉजी तुम्ही आणाल ना ती रिसायकलेबल पाहिजे. ओके. म्हणजे असं नाही झालं पाहिजे. आता पॅकेजिंग मटेरियलमध्ये बरंच काही काही नवीन नवीन प्रकार येतात, पण ते पूर्वीचं पॅकेजिंग वॉज इझी टू प्रोसेस और रिसायकल. आताचे जे प्रकार येतात त्याच्यामध्ये रिसायकलिंग बिकम्स टफ, कारण ते त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी अवेलेबलच नाही. सो आपण हे गोष्टी करताना जर का विचार केला की मी हे प्रोडक्ट विकतोय, ह्याच्याबरोबर मी हे मार्केटमध्ये टाकतो, पण हे रिसायकलेबल आहे का, किंवा त्या प्रकारचं प्रोडक्ट जर का आपण सिलेक्ट केलं तर आय थिंक 50% प्रॉब्लेम विल गेट सॉल्व्ड. कारण ज्या पॉईंटकडे मी येत होतो, इट वॉज अबाउट लँडफिल्स. सो लँडफिल्समध्ये आपल्याला म्हणजे इंटरनॅशनली इज देअर एनी टेक्नॉलॉजी? बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत. आम्ही जे सोल्युशन सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलं 2019-20 मध्ये, त्याच्यामध्ये आम्ही असं त्यांना सजेशन दिलं होतं की हे डम्पसाइट्स आणि हे करोडो मेट्रिक टन वेस्ट आपल्याला जर का प्रोसेस करायचं असेल ते मॅन्युअली पॉसिबल नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ टेक्नॉलॉजी करणं गरजेचं आहे. ओके. आम्ही कार्बन सिंक पार्क म्हणून एक कॉन्सेप्ट डेव्हलप केला होता. त्याच्यात इंटिग्रेशन ऑफ 15 डिफरंट टेक्नॉलॉजीज टू प्रोसेस डिफरंट वेस्ट डिफरंटली, असा तो कॉन्सेप्ट आहे. ते आम्ही सबमिट केलंय. आता जेव्हा होईल तेव्हा होईल. पण सांगायचा मुद्दा काय की आता आपल्याला हायटेक वापरण्याशिवाय ऑप्शन राहिलेला नाहीये. कारण आज आपण जसं मी म्हटलं की कांजूर हे आपलं देवनार आहे, देवनारमध्ये 2.5 कोटी मेट्रिक टन पर्यंत जर का कचरा पडलाय आणि टेंडर आपली निघतात ती 200 टन पर डे और किंवा तसं नाही चालणार ना. 10,000 मेट्रिक टन पर डेचा तुम्ही प्लान टाकलात तर मी समजू शकतो, तर कुठेतरी तो कमी होईल. आणि त्याला किती वर्ष आपण हे फक्त पुन्हा ते मानसिकता आहे. 10,000 गव्हर्नमेंटची मानसिकता त्यावेळेला बदलणं गरजेचं आहे. म्हणजे इकडे कॉमन मॅन नाही आहेत, राईट. त्यांनी जे मेस करायचं तर केलंय कॉमन मॅननी, पण आता जे राजकीय पक्ष म्हणा किंवा जे ते अधिकारी वर्ग, पॉलिसी मेकर्स आहेत, त्यांनी त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यांनी हे खूप सिरियसली घेऊन जर का त्यांनी मनावर घेतलं ना तर हे सगळं एकदम कचरा शून्य कचरा. कारण तुम्ही एक, आय एम जस्ट कॅल्क्युलेटिंग इट, 8,000-8,500 मेट्रिक टन डेली कचरा जनरेट होतोय. इफ यू हॅव टेक्नॉलॉजीज ऑलरेडी प्रेझेंट विच कॅन हँडल 10,000 metric a day, right? 10,000 metric, right? 10,000 metric ton a day. So at least daily येणारा कचरा ते प्रोसेस होईल. ॲट द सेम टाइम इफ यू हॅव सम सेटअप विच इज एक्स्ट्रा, असलेला कचरा पण हळूहळू जाईल. बट इट विल टेक इयर्स, बट ते कधीतरी सुरुवात झाली पाहिजे. मी नेहमी म्हणतो की बिगर प्रॉब्लेम नीड्स बिगर सोल्युशन्स.
सो अनलेस अँड यू थिंक बिग अबाउट सोल्युशन, ते थोडं कठीण जाईल. पण हे यू ट्राय टू अंडरस्टँड, हे 2 ठिकाणं आपल्याला पाहिजे. एकीकडनं कचरा बाहेर जाऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे, आणि एकीकडे दुसरीकडे तो 8,500 मेट्रिक टन कचरा आपल्याला 1 टनवर आणला पाहिजे, 1,000वर आणला, आणि त्यावेळेला इकडचं प्रोसेस करून हे संपवलं पाहिजे. अशा 2 ऍक्शन्स गरजेचे आहेत. आता ती जी ऍक्शन आहे ती आपल्या हातात नाहीये, ती शेवटी गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असतं. ते लोक ती डिसिजन घेऊ शकतात. आपण सजेशन देऊ शकतो जसं आम्ही दिलंय, पण त्यांना ते करावं लागेल. पण हे तरी आपल्या हातात आहे, आपण ऍटलिस्ट अजून सेफ, त्यामुळे हे तरी आपण करू शकतो. म्हणून आम्ही सोसायटीजवर, स्कूल्सवर, कॉलेजेसवर आम्ही जास्त फोकस करतो की त्यांना कचरा शून्य कसं करायचं, आणि एकदा ते 0 वेस्ट झाले तर मग जाणारा कचरा सुद्धा हळूहळू कमी होईल. राईट. आय थिंक तुम्ही एकदम 360 डिग्रीने विचार करताय. इट इज क्वाईट राईट. तुम्ही लायन्स क्लबचे प्रेसिडेंट पण आहात आता, राईट? हाऊ यू गो अबाउट इट विथ वेस्ट मॅनेजमेंट? काय झालं, 2019-20ला आम्ही हा प्रकल्प सुरू केला की सोसायटीजना आपल्याला 0 वेस्ट करायचं आहे. त्यामुळे आम्ही ते केलं, पण इंडिव्हिज्युअल लेवलला, म्हणजे मी, माझ्याबरोबर एक युथची टीम, ह्या लोकांना घेऊन आम्ही जवळजवळ 40 सोसायट्या पर्यंत पोचलो. पण ते कसं आहे की इंडिव्हिज्युअल लेवलला जर का आम्ही 40 सोसायट्यांमध्ये पोचू शकतो, तर एक मोठी ऑर्गनायझेशन जर का आपल्याला मिळाली तर त्याचं नेटवर्किंग यूज करून आपण जाऊ शकतो. तर लायन्स क्लब जॉईन करायच्या आधी मी 2-3 वर्ष त्याचा अभ्यास केला की हे एक्झॅक्टली काय करतात, आणि मग ते मला कळलं की सर्व्हिसवर त्यांचा खूप फोकस आहे. त्यामुळे सर्व्हिसवर फोकस असल्यामुळे, आणि त्यांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता त्यांचा जो ज्या डिस्ट्रिक्टमध्ये मी आहे, 3231A3 म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये बँड्रापासून ते डहाणूपर्यंतचा पूर्ण एरिया आहे तो, आणि त्याच्यामध्ये 128च्या पेक्षा जास्त क्लब्स आहेत. ओके. आणि मी विचार केला की हे नेटवर्क जर का आपण वापरलं, कारण प्रत्येक मेंबर कोणत्या तरी सोसायटीत राहतो किंवा घरी राहतो, तर हे नेटवर्क जर का आपल्याला मिळालं आणि ह्याच्यातनं जर का आपण पुश करू शकलो, तर मला वाटतं की खूप फायदा होईल. म्हणजे जसं मी आधी म्हटलं तसं की एक शाळा आहे, एक युनिट आहे, पण 200 फॅमिलीचा कचरा तिकडे पोचतो. म्हणजे कम्युनिटी स्लममध्ये पोचणं कठीण आहे, आणि आम्ही विचार करत होतो की कसंही पोचू शकतो. पण आमच्या एक ओळखीच्या मॅडम आहेत, ते आपण आकांक्षा फाउंडेशनमध्ये काम करतात, त्यांच्याबरोबर आमचं डिस्कशन झालं, आणि त्यांनाही कम्युनिटीसाठी काहीतरी करायचं होतं. मग आम्ही हे दोघांनी मिळून काहीतरी वेगळं करूया असं आम्ही डिसाईड केलं, आणि मग आम्ही हा एक मॉडेल तयार केला, एक सॅम्पल. उद्या त्याचं उद्घाटन आहे, आणि मग आम्ही ते सगळीकडे पसरवणार. म्हणजे कम्युनिटी सगळ्या अँगलनी कुठून आपल्याला ते ब्लॉक करता येईल, हे लाईक आभाळाला ठिगळ मारण्यासारखं आहे, पण आम्ही आमचे प्रयत्न करत राहणार. शाळा असतील, कॉलेज असतील, सोसायटीज असतील, आणि त्याच्यासाठी मला लायन्स क्लब हा एक चांगला प्लॅटफॉर्म वाटला, आणि त्याच्यातनं आम्ही हे आता प्रकल्प पुढे सरकवणार आहे. मला चांगला प्रतिसाद मिळतोय सध्या तरी, आणि मला वाटतं की इट विल बिकम वन ऑफ दी मेन ॲक्टिव्हिटीज ऑफ लायन्स क्लब इन कमिंग इयर्स. त्याच्या व्यतिरिक्त एक अपलिफ्ट माय सोल फाउंडेशन म्हणून आहे, आणि त्यांचीही आम्हाला बऱ्यापैकी मदत मिळते, आणि ते मेनली शाळांमध्ये, सोसायटीमध्ये, तिकडेच त्यांचा फोकस आहे. त्यामुळे, आणि मला तसं काही नाही, कोणतीही दुसरी पण NGO आमच्याबरोबर जोडू शकत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर हे काम करू शकतो. पण पोचणं गरजेचं आहे, आणि दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. आय थिंक यू आर ट्राईंग टू हिट ऑन द हॅबिट ऑफ पीपल, राईट? म्हणजे एकदा सवय लागली की ते होईल. हॅबिच्युअल चेंज इज एव्हरीथिंग. आपण एक विचार, म्हणजे एक सवय आपण आपली बदलली ना, तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो, आणि लाईफ लॉंग असतो तो इम्पॅक्ट. त्यामुळे मला वाटतं ते करणं गरजेचं आहे. तर हॅबिच्युअल चेंजवर आमचा फोकस जास्त आहे. इफ वी थिंक अबाउट 2040, ठीक आहे, आणि आपण जरी असंच सुरू ठेवलं जसं सुरू आहे, आणि इफ वी चेंज आवर हॅबिट्स टुडे, व्हॉट 2 इमेजेस ऑफ इंडिया यू थिंक? आणि आय थिंक यू शुड टेल दिस रियालिटी, आणि त्याचा इम्पॅक्ट तेवढाच जास्त होईल. मला वाटतं जसे आपलं सैन्य, आपलं लष्कर हे बॉर्डरवर फाईट करतं आणि आपल्याला प्रोटेक्ट करतं, जसे आपले म्युन्सिपालिटीचे कामगार आहेत ते घरोघरी जाऊन आपला कचरा वगैरे घेतात आणि आपली सिटी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात, जसे डॉक्टर आहेत जे आपलं व्यवसायामध्ये, प्रोफेशनमध्ये आहे, ते व्यवसाय जरा चुकीचा शब्द वाटतो, पण ते पूर्ण
प्राण पणाला लावून हो. एखाद्या पेशंटला वाचवायचा प्रयत्न हो. करतात किंवा ते आपल्याला हेल्दी ठेवायचा प्रयत्न करतात. जसे पोलीस फोर्स आहे, हे जसं लॉ अँड ऑर्डर कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात, तसंच प्रत्येक माणूस ही आपली जबाबदारी आणि आपला रोल जर का त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडला ना, आणि हे आजपासून सुरू झालं जर का, जसं तू म्हणतोस तसं, तर मला वाटतं 20 वर्षामध्ये इट विल बिकम, ह्याचा इम्पॅक्ट नॉट ओनली इन इंडिया पण पूर्ण जगावर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण टुडे कचरा करण्यामध्ये भारताचा नंबर खूप अग्रस्थानी आहे. आणि आपण जर का ते बदललं चित्र ना, तर सगळं चित्र बदलेल. विल बिकम वन ऑफ द बेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. आज आपण टुरिझमसाठी जगभर फिरत असतात लोक, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, कुठेही जायची गरज नाही. उलट बाहेरची लोक आपल्याकडे येतील. भारताने खूप एक्झाम्पल्स जगासाठी सेट केलेले आहेत. स्पेशली कोविडमध्ये सुद्धा आपण स्वतःची लस काढली होती आणि हेच सगळं जे इम्पॉसिबल होतं. तुम्ही स्पेस एरिया घ्या, तिकडे पण आता आपण एकदम टॉप 3 कंट्रीजमध्ये आपण आहोत आजच्या घडीला. सो हे प्रत्येक ठिकाणी भारत पुढे आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत पुढे जाऊ शकतो, फक्त मानसिकता बदलली पाहिजे. आणि वेस्ट मॅनेजमेंट हा पण एक तसाच आहे. ह्या प्रत्येक माणसाने जो कचरा करतात त्यांनी जर का कचरा करायचा बंद केला किंवा ॲज अ वॉरियर त्यांनी काम केलं, ॲज अ वॉरियर, जसे बॉर्डरचे सोल्जर आहेत, आपण सोल्जर बनला, कचऱ्याचे सोल्जर, आणि आपण जर का त्याच्यावर कंट्रोल मिळवला, तर मला वाटतं हे पूर्ण पर्यावरण बदलून जाईल. म्हणजे आज पर्यावरण बदलाचा जो प्रॉब्लेम आहे तो पण पूर्णपणे आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आपल्या हातात येते, आपल्याला करणं भाग आहे. आणि सर इथे ना काही ट्रिगर पॉईंट्स पण आहेत. यू मेन्शन 2-3 थिंग्स. एक तर खत तयार आपण स्वतःचं करू शकतो. सेकंड इज सुक्या कचऱ्यातून आपल्याला उत्पन्न तयार होऊ शकतं. आणि जर आपण व्हॉल्यूमवरती हे सगळं रिसायकल केलं तर त्यातून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या व्हॉल्यूमवरती रिसायकल होऊन क्रिएट होतील. सो ॲज अ कंट्री आपण इकॉनॉमीला पण स्टेबल करू शकतो. ऑफकोर्स. म्हणजे आपण ओरडतो एम्प्लॉयमेंट नाही, पण आपल्याकडे स्किल आहे तर आपण स्वतः एम्प्लॉयमेंट तयार करू शकतो. मी जसं म्हटलं, आमच्या सोसायटीतलं खत आम्ही 75 रुपये किलोनी विकलं. जेव्हा BMC ते 3-4 रुपयांनी घेत होता, आम्ही 75 रुपयांनी विकलं. बरोबर. सो एक खत तर आहेच आहे, पण मी फक्त एक सर्वे केला होता, म्हणजे त्याला 5-6 वर्ष झाली, की आपण सोसायटी लेवलचं वेस्ट मॅनेजमेंट केलं आणि हा एक उद्योग म्हणून आपण तयार केला, तर 200 कोटीचं त्याचं टर्नओव्हर होऊ शकतो. कोणी सिरियसली हे प्रोफेशन म्हणून जर का घेतलं तर ते 200 कोटीचं त्याचं टर्नओव्हर होऊ शकतो. फक्त खत खत तयार करायचं. मग मी त्याचं ॲड ऑन केलं होतं, ॲड व्हॅल्यू द्यायची. म्हणजे आम्ही ट्रे फार्मिंग केलं होतं. ट्रेमध्ये हे खत हे तयार करून ह्याच्यातनं आपण ऑर्गॅनिक फूड तयार करायचं. हे आम्ही सगळे प्रकार आमच्या सोसायटीमध्ये करून ते सगळे सक्सेसफुल आहेत. पण कोणीतरी ते ॲज अ उद्योग किंवा एक व्यवसाय म्हणून ते पुढे जर का नेलं तर मला वाटतं इट विल चेंज. कारण खूप जणांना एम्प्लॉयमेंट मिळेल, खूप एंटरप्रिन्युअर्स बनतील आणि आपल्याला ऑर्गॅनिक फूड पण खायला मिळेल, है ना. आणि कचऱ्याचा प्रॉब्लेम पण सॉर्ट होईल. सगळं होऊ शकतं. कारण तुम्ही कॉन्सेप्ट म्हणालात ना ट्रे फार्मिंगची, राईट. कारण व्हॉट आय थिंक इज यू हॅव दॅट व्हर्च्यू ऑफ थिंकिंग इन स्मॉल स्टेप्स. आपण मोठ्या गोष्टी कशा करू शकतो. बिकॉज इम्पॅक्टिंग. ऑफकोर्स तुम्हाला जरी माउंट एव्हरेस्ट गाठायचं असेल तर पहिली स्टेप घेतल्याशिवाय तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही ना. तर फर्स्ट स्टेप जे आहे ते टेक बेबी स्टेप्स, आणि मग हळूहळू तुमच्याबरोबर मग सगळं जमाव तयार होतं. ते माणसं तुम्हाला फॉलो करतात आणि मग तेही ते करायला लागतात. सो इट इज लाईक वन मॅन स्टार्ट्स द जर्नी, बट ॲट द वेन वी रीच द डेस्टिनेशन आपल्याला कळतं आपल्यामागे खूप जण आहेत आणि ते सगळे हे करतायत. म्हणजे एकाचं काम नाही येते, सगळ्यांनी जवळ एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे पुढे नेणं अत्यंत गरजेचं आहे. आय थिंक वी कॅन सम इट अप. खूप जबरदस्त इन्फॉर्मेशन होती, टू द पॉईंट, फॅक्च्युअल होती. आणि आय थिंक वी शुड नॉट लुक ॲट वेस्ट ॲज अ प्रॉब्लेम, वी शुड लुक ॲट इट ॲज अ अपॉर्च्युनिटी फॉर अवर फ्युचर. बरोबर आहे. अपॉर्च्युनिटीपेक्षा ऑपॉर्च्युनिटी तर आहेच. ऑपॉर्च्युनिटी केव्हा वेस्ट केलं तर पण मग वेस्ट करू नये ही मानसिकता आपली असली पाहिजे. परफेक्ट. कारण काही जण असे विचार करतील, अरे की वेस्ट इज अ ऑपॉर्च्युनिटी, मग जेवढं जास्त वेस्ट तेवढं आपल्याला जास्त फायदा. तसं नको आहे आपल्याला.
आपल्याला वेस्ट कंट्रोल करायचा आहे, हम्म. पण जो बाकीचा जो वेस्ट अनकंट्रोलेबल आहे त्याला आपल्याला त्याचा आपण व्यवसायामध्ये उपयोग करून पुढे जाऊ शकतो. राईट, परफेक्ट सर. सो मी जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये हम्म. गेलो, शाळा कॉलेजेसमध्ये मी प्रत्येक वेळेला अशी हम्म. खूप मुलं असायची आणि मग मी एकच त्यांना प्लेज घ्यायला सांगायचो, 2 लाईनची. हम्म. आणि मला वाटतं आज आपण हा कार्यक्रम म्हणजे त्यांनीच आपण त्या कार्यक्रमाची पूर्तता करूया की हा. आपण सुद्धा एक प्लेज घेऊया. येस. आणि ती अशी आहे म्हणजे कोणत्या स्कूलमध्ये मी जातोय त्याप्रमाणे हो. मराठी, हिंदी, इंग्लिश कशातही घेऊ ओके. शकतो, पण आज मराठी कार्यक्रम आहे हो. त्यामुळे आपण मराठीमध्ये हो. घ्यायचं की ओके, हँड ऑन आपण हँड ऑन युअर हार्ट अँड बोलायचं की मी कचरा करणार नाही मी कचरा करणार नाही आणि कोणालाही कचरा करू देणार आणि नाही. कोणालाही कचरा करू देणार नाही. जय हिंद. जय हिंद. थँक्यू. थँक्यू सर.